न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। तळ्याची वाडी ट्रिकल मिडोज प्रस्तुत शिवपुत्र संभाजी या भव्य ऐतिहासिक नाटकाचं नाशिकमध्ये सादरीकरण होणार आहे। आज हॉटेल SSK येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या नाटकाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी संभाजी राजांनी अतुलनीय त्याग केला। प्रचंड छळ सहन करूनही त्यांनी आपला धर्म सोडला नाही आणि राष्ट्रासाठी बलिदान दिले। त्यांच्या पराक्रमाची गाथा भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे नाटक सादर करण्यात येत आहे। हे भव्य नाटक 30 एप्रिल ते 5 मे या कालावधीत नाशिकमध्ये रंगणार आहे। या नाटकात खासदार अमोल कोल्हे प्रमुख भूमिकेत असणार असून उत्कृष्ट कलाकारांचा संच देखील सहभागी होणार आहे। देशभक्तीने ओतप्रोत भरलेले हे नाटक प्रेक्षकांसाठी एक थरारक आणि प्रेरणादायी अनुभव ठरेल। पत्रकार परिषदेत आयोजकांनी नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक नाटकाचा साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पुन्हा एकदा 2023 नंतर पुन्हा नाशिक नगरीमध्ये होत आहे आणि तळ्याची वाडी आणि ट्रँक्विल मॅडोज आणि ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून हे महानाट्याचं आयोजन दिनांक 30 एप्रिल ते 5 मे दरम्यान नाशिक शहरामध्ये होतं आहे। आपणा सर्वांना शिवशंभू भक्तांना विनंती आहे की पुढच्या पिढीपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास पोहोचवण्यासाठी आवर्जून या महानाट्याचा आपण लाभ घ्यावा, हे महानाट्य पाहावं, याला उदंड प्रतिसाद द्यावा अशी कळकळीची विनंती। 2023 नंतर परत एकदा नाशिक महानगरीमध्ये ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ आणि तळ्याची वाडीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आताच त्यांचा उल्लेख झाला धाकले राजे शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा महाप्रयोग नाशिकमध्ये आम्ही करतो आहोत। ज्ञानदान आणि पर्यावरण, पाणी, विषमुक्त शेती या सगळ्या माध्यमातून राजांचं जे काम आहे ते आजही आपल्याला ती स्फूर्ती देते, त्याचं प्रोत्साहन आपल्याला मिळते आणि म्हणून ह्या जोड आम्ही इथे करतो आहोत। मी आपल्या सर्वांना परत आपल्या माध्यमातून विनंती करेल की बालवृद्धांनी हे महानाट्य बघायला यावं। राजांचा जो इतिहास आहे, राजांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे आणि संभाजी महाराजांनी तर राज्याकरता आपल्याकरता आपलं बलिदान दिलेलं आहे, हा इतिहास याची वेळा बघायला पाहिजे। त्याच्यामधून काही संस्कार मिळतात की घेऊया। या ठिकाणी हे नाटकाचे प्रयोग जे आहे ते 30 एप्रिल ते 5 मेपर्यंत आहेत, ज्याला आपण उपवनामध्ये कैलासवाजी बाबूसेठ राठी जे मैदान केलाजी बाबूसेठजी केलाजी जे मैदान आहे, ज्याला मोदी मैदान म्हणून पण संबोधलं जाते, या तपोवनात त्याचे प्रयोग होणार आहेत। आपल्याला परत ह्या 2 महिन्यात आम्ही भेटणार आहोत, तरीसुद्धा सगळ्यांनी एकदा याची यावं आणि प्रतिसाद द्यावा अशी विनंती।